आपण ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या प्रकरण क्रमांक 1 मधील पेपर फर्स्ट मधील प्रकरण क्रमांक 2 चा या ठिकाणी आपण अभ्यास करत आहोत. या प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण सुरुवातीला गिअरबॉक्स विषयी आपण माहिती बघितली. वाहनावर गिअरबॉक्सचा उद्देश, त्यानंतर वाहन रस्त्यावरून चालत असताना त्याला होणारा विरोध, त्यानंतर गिअरचे प्रकार. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गिअरबॉक्सची रचना, त्यानंतर स्लायडिंग मेश गिअरबॉक्स याविषयी माहिती बघितली. व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये आपण कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स यांच्याविषयी माहिती बघितली. तर मित्रांनो, हे सगळे जे प्रकार आपण बघितले ते सगळे हे मॅन्युअल ट्रान्समिशन या प्रकारातील होते. आज व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये आपण जो अभ्यास करणार आहोत तो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन याविषयी आपण माहिती घेणार आहोत. या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये जो भाग येतो त्याला आपण इपिसायक्लिक किंवा प्लॅनेटरी गिअरबॉक्स असं नाव दिलेलं आहे. सध्याच्या आधुनिक वाहनांमध्ये या प्रकारचे गिअरबॉक्स आपल्याला पाहायला मिळतात. या गिअरबॉक्सचा वापर करण्यासाठी त्या वाहनावर फ्लुइड फ्लायव्हीलची रचना केलेली असते. तर फ्लुइड फ्लायव्हील आणि प्लॅनेटरी गिअरबॉक्स असं या ठिकाणी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो, या प्लॅनेटरी गिअरबॉक्सची पहिल्यांदा आपण रचना बघणार आहोत. या प्लॅनेटरी गिअरबॉक्सच्या रचनेमध्ये 3 गिअरची रचना ही एकावर दुसरं गिअर याप्रमाणे केलेलं असते. या गिअरबॉक्समध्ये मध्यभागी एक मोठा गिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्याला आपण सन गिअर असं म्हणतो. या सन गिअरवर हे 2 छोटे जे गिअर त्या ठिकाणी दिलेले असतात याला आपण प्लॅनेट गिअर असं म्हणतो. हे दोन्ही प्लॅनेट गिअर जे आहेत हे एका लोखंडी पट्टीद्वारे जोडलेले असतात. याला आपण कॅरियर असं नाव दिलेलं आहे. आता हे जे 2 प्लॅनेट गिअर आहेत, या 2 प्लॅनेट गिअरच्या वरच्या बाजूला एक या ठिकाणी जो गिअर दिसतो याला आपण रिंग गिअर असं नाव दिलेलं आहे. या रिंग गिअरवर विशेष प्रकारचे लवकर न झिजणारे लाइनिंग असणारे ब्रेक बँड हे बसवलेले असतात. या प्रकारे संपूर्ण गिअरबॉक्समध्ये वरीलप्रमाणे रचना केलेली असते. आता या गिअरबॉक्समध्ये 3 ते 4 प्लॅनेटरी गिअर्स असेंबली पुढे मागे बसवलेले असतात. यांच्या मार्फत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आउटपुट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गती यामध्ये मिळतात. या गिअरबॉक्स हाऊसिंगमध्ये ऑइल भरलेले असते. ब्रेक बँड दाबण्यासाठी मेकॅनिकल किंवा हायड्रॉलिक प्रेशर किंवा एअर प्रेशरचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला असतो. तर ह्याचा आपण जर पुन्हा हा जो भाग बघितला तर या ठिकाणी हा तुम्हाला सन गिअर दिसेल. त्याच्यावरती बसलेले हे प्लॅनेट गिअर असे दिसतात. आणि प्लॅनेट गिअर जे असतात या प्लॅनेट गिअरच्या वरच्या बाजूला या ठिकाणी हा रिंग गिअर बसलेला असतो. आणि या रिंग गिअरच्या वरच्या बाजूला आजकाल त्या ठिकाणी फ्रिक्शन क्लच किंवा त्या ठिकाणी ब्रेक बँड हे बसवलेले असतात. आणि अशाच प्लॅनेट गिअरचे 3 ते 4 रचना ज्या असतात ह्या एकत्र करून त्या ठिकाणी हा प्लॅनेट गिअर हा बनवलेला असतो. आता याचे कार्य कसं चालतं ते बघूया. प्लॅनेटरी गिअरबॉक्समध्ये वेगवेगळे पार्ट असतात. उदाहरणार्थ सन गिअर, प्लॅनेट गिअर, इंटरनल गिअर. यापैकी कोणताही एक भाग स्थिर ठेवून आपल्याला वेगवेगळे स्पीड या ठिकाणी मिळू शकतात. सध्याच्या एपिसायक्लिक गिअरबॉक्सकडून आपल्याला
खालील 6 वेगवेगळ्या स्पीड मिळू शकतात. आता हे 6 वेगवेगळे स्पीड कसे मिळवायचे ते बघूया. तर पहिला जो फॉरवर्ड म्हणजे पुढे जाणारी जी दिशा आपण गाडी लिहितो त्यामध्ये जलद आउटपुट स्पीड, ज्यावेळेला प्लॅनेट कॅरियर हे ड्रायव्हिंग असते, हे जे प्लॅनेट कॅरियर असतं हे ज्यावेळेस ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असते. रिंग गिअर म्हणजे हा वरचा जो तुम्हाला गिअर दिसतो हा रिंग गिअर जो आहे हा ड्रिव्हन स्थितीमध्ये असतो. आणि सन गिअर म्हणजे याच्यामध्ये हा मधल्या बाजूला जो दिसतो हा सन गिअर हा स्थिर असतो. त्यावेळेला आपल्याला या प्रकारचा स्पीड हा मिळू शकतो. फॉरवर्ड गिअरमध्ये अतिजलद आउटपुट ज्यावेळेस आपल्याला मिळत असतो त्यावेळेला प्लॅनेट कॅरियर हे ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतं. मागे सांगितल्याप्रमाणे हे प्लॅनेट कॅरियर जे आहे हे ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतं. सन गिअर हा मधल्या बाजूला जो दिलेला जो आहे हा सन गिअर हा ड्रिव्हन स्थितीमध्ये असतो, हा फिरत असतो. आणि हा रिंग गिअर जो आहे हा वरच्या बाजूला दिलेला जो रिंग गिअर असतो हा स्थिर स्थितीमध्ये असतो. त्यावेळेला आपल्याला या प्रकारचा स्पीड मिळतो. आता ज्या वेळेला तुम्ही लो गिअरमध्ये गाडी चालवता किंवा तुम्हाला लो गिअरची ज्यावेळेस आवश्यकता असते त्यावेळेला रिंग गिअर हा ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतो. त्यानंतर प्लॅनेट कॅरियर हे ड्रिव्हन स्थितीमध्ये असतं. तर सन गिअर जो असतो हा त्या ठिकाणी स्थिर असतो. अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी लो आउटपुट त्या ठिकाणी मिळतो. आता अत्यंत कमी आउटपुट स्पीड ज्यावेळेस आपल्याला हवा असतो तो कधी मिळतो तर सन गिअर हा ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतो. प्लॅनेट कॅरियर हे जे प्लॅनेट कॅरियर जे असते हे ड्रिव्हन स्थितीमध्ये असतं. आणि रिंग गिअर जो असतो हा रिंग गिअर जो आहे हा पूर्णपणे स्थिर असतो. त्यावेळेला आपल्याला अत्यंत कमी आउटपुट स्पीड त्या ठिकाणी मिळत असतो. ज्यावेळेस आपल्याला रिव्हर्स गिअर आपल्याला टाकायचा असतो त्या रिव्हर्स गिअरमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक स्लो आउटपुट आणि एक फास्ट आउटपुट. आता स्लो आउटपुट स्थिती कशी मिळवायची तर जेव्हा सन गिअर हा ड्रायव्हिंग स्थितीमध्ये आहे, हा सन गिअर ज्यावेळेस हा ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतो, रिंग गिअर हा ड्रिव्हन स्थितीमध्ये असतो आणि प्लॅनेट कॅरियर जे आहे हे ज्यावेळेस स्थिर स्थितीमध्ये असतं. तर यावेळेस सन गिअर आणि हा रिंग गिअर या दोन्हीची फिरण्याची गती जी असते, दिशा जी असते ही पूर्णपणे त्या ठिकाणी वेगळी असते. त्यावेळेला तुम्हाला रिव्हर्स गिअरची त्या ठिकाणी स्थिती मिळू शकते. आता रिव्हर्स फास्ट आउटपुट कधी मिळतो आपल्याला, यामध्ये रिंग गिअर हा ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतो. हा रिंग गिअर ज्या ठिकाणी तुम्हाला जो दिलेला आहे हा या ठिकाणी ड्रायव्हिंग स्थितीमध्ये असतो. सन गिअर हा ड्रिव्हन स्थितीमध्ये असतो. आणि प्लॅनेट कॅरियर हे प्लॅनेट कॅरियर जे असते हे त्या ठिकाणी स्थिर स्थितीमध्ये असतं. त्यावेळेला आपल्याला हा फास्ट आउटपुट रिव्हर्स फास्ट आउटपुट या ठिकाणी मिळतो. आता या एपिसायक्लिक गिअरबॉक्सचे फायदे काय काय ते आपण बघूया. आता या गिअरबॉक्समध्ये काय होतं की सर्व गिअर हे कायम मेश असल्यामुळं या गिअरबॉक्समध्ये डॉग क्लच किंवा स्लायडिंग मेकॅनिझम याची कशाची आवश्यकता नसते. यामध्ये सर्व गिअर हे रिंग गिअर करून एकत्र बांधून ठेवले असल्या कारणानं आता या ठिकाणी तुम्हाला जो रिंग गिअर दिसतो या गिअरच्या आतल्या बाजूला या सगळ्या गिअरची त्या ठिकाणी रचना केलेली असल्या कारणानं या गिअरबॉक्सचा आकार हा नेहमीच्या गिअरबॉक्सपेक्षा लहान असतो. गिअर बदलण्यासाठी वापरण्यात येणारे हँड ब्रेक किंवा मल्टिप्लेट क्लच इतर गिअरबॉक्सच्या तुलनेने आकाराने लहान असतात. आता याच्यामध्ये हा जो रिंग गिअर जो आहे त्या रिंग गिअरच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी हँड ब्रेक किंवा मल्टिपल क्लच हा बसवलेला असतो की ज्याच्या साह्यानं त्या ठिकाणी गिअर बदलण्याचं काम हे होत असतं. यांचा आकार हा नेहमीच्या गिअरबॉक्सच्या तुलनेने खूप लहान असतो.
आणि चौथा फायदा काय, याच्यामध्ये येणारा लोड जो आहे हा सर्व गिअरवर सारख्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी विभागला जात असल्यानं कुठल्याही गिअरची कमी जास्त अशी झीज होत नाही. त्यामुळं याच्यामध्ये गिअरबॉक्सची झीज ही कमी प्रमाणात होते. आता याचे तोटे काय काय आहेत, तर याच्यामध्ये बेरिंगवर जास्त लोड येत असल्याने कारण सर्व भार जो आहे हा बेरिंगद्वारे सहन केला जात असल्याने हे बेरिंगची लवकर झीज होत असते. दुसरी गोष्ट अशी की या गिअरबॉक्सची रचना ही खूप किचकट आहे, त्यामुळं याची दुरुस्ती सुद्धा अवघड आहे. लोड शेअरिंग हे व्यवस्थित होण्यासाठी गिअरवर येणारा जो दाब आहे हा सर्व बाजूला सारख्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित पसरण्यासाठी त्या ठिकाणी गिअरिंग हे अचूक असलं पाहिजे. कमी बॅकलॅश व जास्त आयुष्य पाहिजे असल्यास याची किंमत जास्त असते. या गिअरबॉक्स काय होतं की याच्या जर कमी बॅकलॅश म्हणजे गिअरचे जे जुळणारे दाते असतात त्यांच्यामध्ये जो अंतर असतं ते जर कमी पाहिजे असेल आणि या गिअरबॉक्सचं आयुष्य आपल्याला जर जास्त पाहिजे असेल तर या ठिकाणी या गिअरबॉक्स मध्ये असणारे गिअर हे अतिशय अचूक असणं गरजेचं असतं आणि ते जर अचूक ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी गिअरबॉक्सची किंमतही वाढते. तर अशा प्रकारे आपल्या आजकालची जी मॉडर्न व्हेकल्स ज्याला आपण म्हणतो या मॉडर्न व्हेकल्समध्ये आपल्याला या प्रकारचे गिअरबॉक्स पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हे दिलेलं असतं. मित्रांनो, याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो ऑक्झिलरी गिअरबॉक्स किंवा ट्रान्सफर केस. आता ऑक्झिलरी गिअरबॉक्स किंवा ट्रान्सफर केस म्हणजे काय, तर ज्या वाहनांमध्ये इंजिनची पॉवर ही मागच्या चाकाबरोबर पुढल्या चाकांना पण दिलेली असते याला आपण ट्रान्सफर केस असं नाव देतो. म्हणजे इंजिननं उत्पादित केलेली जी शक्ती जी 100% समजा शक्ती असेल त्यातली 50% शक्ती ही मागच्या चाकांना आणि 50% शक्ती ही पुढल्या चाकांना काही वाहनांमध्ये दिली असते. अशा वाहनांना आपण ऑक्झिलरी गिअरबॉक्स किंवा ट्रान्सफर केस असं म्हणतो. आता मित्रांनो, हे गिअरबॉक्स साधारणतः कुठे वापरले जातात, तर अशा प्रकारचे गिअरबॉक्स हे साधारणतः जीप किंवा मिलिटरीची जी वाहनं असतात. आता आपल्याला बघतो आपल्याला माहिती आहे की मिलिटरीची वाहनं जी असतात ही नेहमी साध्या रोडवरून जातील असं नाही आहे, तर त्यांना दऱ्याखोऱ्यातनं नदी नाल्यातनं किंवा डोंगर उतारावर असं कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणी जावं लागतं. अशा वेळेला इंजिनची शक्ती ही चारही चाकांना जर विभागून जर दिली तर त्या ठिकाणी ती वाहन जे आहे हे या सर्व रस्त्यांवरून हे सहजपणे त्या ठिकाणी जाऊ शकतं. म्हणून या मिलिटरीच्या वाहनांवर बहुतांशी त्या ठिकाणी या ऑक्झिलरी गिअरबॉक्सची रचना केलेली असते. मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा फायदा गिअरबॉक्सचा दुसरा फायदा असा आहे की काही वाहनांमध्ये डिफरन्शियल ॲक्शनमुळं त्या ठिकाणी वाहनाचं एखादं चाक जर चिखलामध्ये मातीमध्ये किंवा ह्याच्यात जर रुतलं तर ते वाहन त्या ठिकाणी बाहेर काढणं अवघड जात असतं. तर अशा वेळी चारही चाकांना इंजिनची आपण जर ताकद दिली असेल तर समजा एखादं चाक जरी कुठं ह्याच्यामध्ये रुतलं असेल तर राहिलेली 3 चाकं जी असतात ती वाहनाला सहजपणे बाहेर काढू शकतात. म्हणून बहुतांशी आपली मिलिटरीची वाहनं जी आहेत याच्यामध्ये आपल्याला 2 गिअरबॉक्स या ठिकाणी दिलेले असतात. आता ह्या रचनेमध्ये कसं केलेलं आहे बघा, तर इंजिन, क्लच, गिअरबॉक्स, प्रोपेलर शाफ्ट, मागच्या चाकाचं डिफरन्शियल ही आपली नेहमीची पारंपरिक पद्धत जी आहे ही पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे. या डिफरन्शियलमध्ये रिअर ॲक्सल आणि चाकं म्हणजे इंजिनची पॉवर जी असते ही सरळ इंजिनकडून या मागच्या चाकांना दिलेली असते. यामध्ये फ्रंट इंजिन आणि रिअर व्हील ड्राईव्ह हा जो प्रकार असतो याच्यामध्ये हा सर्वसाधारण पारंपरिक प्रकार आपण वापरलेला असतो. पण या 4 व्हील ड्राईव्हमध्ये याच्यामध्ये ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यक गिअरबॉक्स, ऑक्झिलरी याचा अर्थ सहाय्यक गिअरबॉक्स, त्याचा प्रोपेलर शाफ्ट आणि पुढल्या पुढले जो ॲक्सल आहे त्या फ्रंट ॲक्सेलवर सुद्धा या ठिकाणी एक जादाचं डिफरन्शियल या ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं. आणि अशा प्रकारे या वाहनामध्ये दोन्ही ॲक्सेल जे आहेत फ्रंट आणि रिअर हे दोन्ही ॲक्सेल हे लाईव्ह अशा प्रकारचे ॲक्सेल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता या ऑक्झिलरी गिअरबॉक्सची रचना कशी असते ते आपण पाहूया.
या ऑक्झिलरी गिअरबॉक्सच्या रचनेमध्ये इनपुट शाफ्ट या ठिकाणी जो दिसतोय तर आपण इनपुट शाफ्ट असं इंजिनकडे येणारी पॉवर जी आहे इनपुट शाफ्ट ही पॉवर अशीच मागच्या चाकाला दिलेली आहे ती 50% इकडे विभागलेली आहे आणि 50% शक्ती जी आहे ही पुढल्या चाकांना या ठिकाणी विभागून दिलेली असते. इनपुट शाफ्ट हा गिअरबॉक्सच्या मेन शाफ्टला या ठिकाणी जोडलेला असतो. त्याच्यावर दाते असतात. इनपुट शाफ्टवर 2 गिअर असतात. हा जो इनपुट शाफ्ट आहे या इनपुट शाफ्टवर 2 गिअर असतात. हे दोन्ही गिअर या शाफ्टवर मोकळे फिरू शकतात. यावर प्रत्येक गिअरच्या बाजूवर मध्यभागी त्याच्या अंगचीच एक दातेरी रिंग त्या ठिकाणी दिलेली असते. इनपुट शाफ्टच्या मध्यभागी असणाऱ्या घटकावर जसे दाते असतात तसेच दाते या रिंगवर सुद्धा असतात. ट्रान्सफर केस किंवा ट्रान्सफर गिअरबॉक्स लिव्हरच्या साहाय्याने मध्यवर्ती घटक हा परिणामी इनपुट शाफ्ट व लहान गिअरला मोठ्या गिअरला जोडू शकतो. हा लहान गिअर किंवा मोठ्या गिअरला या ठिकाणी जोडू शकतो. यामध्ये 2 आउटपुट शाफ्ट असतात. हा एक आणि खालच्या बाजूला एक शाफ्ट फ्रंट ॲक्सेलकडे जातो. हा जो शाफ्ट आहे हा फ्रंट ॲक्सेलकडे जातो. तर दुसरा जो शाफ्ट आहे हा रिअर ॲक्सेलकडे जातो. फ्रंट आउटपुट शाफ्ट हा कमी व्यासाचा असतो व त्यावर शिफ्टर यंत्रणा या ठिकाणी बसवलेली असते. ह्याच्यावर शिफ्टर यंत्रणा या ठिकाणी बसवलेली असते. त्याच्या थोड्याशा लांबीत स्प्लाइन्स असतात. हे स्प्लाइन्स जेव्हा रिअर आउटपुट शाफ्टच्या आतील स्प्लाइन्सशी जोडले जातात त्यावेळेला दोन्ही शाफ्ट हे एकमेकाला जोडले जातात. जेव्हा शिफ्टर यंत्रणा ही मध्यभागी असते त्यावेळेला इनपुट शाफ्टला कोणताही गिअर जोडला गेलेला नसतो. म्हणजेच ड्राईव्ह हा न्यूट्रल स्थितीमध्ये असतो. शिफ्टर यंत्रणा ही इनपुट शाफ्टच्या मोठ्या इनपुट गिअरशी जोडलेली असते. परंतु शिफ्टिंग मेकॅनिझम हा फ्रंट शाफ्टला रिअर आउटपुट शाफ्ट पासून तोडतो. या स्थितीमध्ये 2 व्हील ड्राईव्ह म्हणजे या इंजिनची पॉवर जी आहे ही मागच्या चाकाला त्या ठिकाणी दिली जाते. तर दुसऱ्या स्थितीमध्ये ही शिफ्टिंग यंत्रणा जी असते ती मोठ्या गिअरशी देखील जोडली जाते. त्यावेळेला या इनपुट शाफ्टकडून आलेली गती ही 2 ठिकाणी विभागली जाते. यातली 50% गती ही मागच्या चाकांना दिली जाते आणि 50% गती ही आपल्याला तुम्हाला या ठिकाणी दिसेल ही अशा प्रकारे या पुढल्या चाकांना दिली जाते. अशा प्रकारे या ऑक्झिलरी गिअरबॉक्स किंवा ट्रान्सफर केसचं काम चालतं. तर मित्रांनो याच्यानंतरचा जो भाग आपण बघणार आहोत या नंतरच्या भागाला आपण म्हणतो ओव्हरड्राईव्ह. आता ओव्हरड्राईव्ह याचा अर्थ काय तर ज्या ड्रायव्हिंग मेकॅनिझममध्ये इंजिननं निर्माण केलेल्या शक्तीपेक्षा जास्त शक्ती ही वाहनाच्या प्रोपेलर शाफ्टला म्हणजे चाकांना त्या ठिकाणी पुरवली जाते. या प्रकाराला आपण ओव्हरड्राईव्ह असं म्हणतो. तर हा प्रकार जो आहे हा काही रेसिंग कार किंवा जे ऑक्झिलरी ट्रक जे असतात याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता ही जी यंत्रणा जी असते ही बहुतांशी ही चौथ्या फॉरवर्ड गिअरला बसवलेली असते. म्हणजे इंजिनचा जो टॉप गिअर जो असतो त्याच्यावर ही यंत्रणा ठिकाणी बसवलेली असते. याच्या विशिष्ट नावानुसार आपल्याला लक्षात येईल की इंजिनच्या वेगापेक्षा प्रोपेलर शाफ्टचा वेग हा नेहमी जास्त असतो. सर्वसाधारणपणे इंजिनची शक्ती समजा आपण 70% मानली तर प्रोपेलर शाफ्टची गती 100% ठिकाणी असते. म्हणजे प्रोपेलर शाफ्ट ज्यावेळेस 100% गतीने ज्यावेळेस फिरत असेल त्यावेळेस इंजिन हे फक्त 70% गतीने त्या ठिकाणी फिरत असतं. त्यामुळे इंजिनचे कमी वेगात पळत असलं तरी आपल्याला पाहिजे
चांगला आउटपुट मिळतो. याचा फायदा का होतो? याचा फायदा असा होतो की इंजिनच्या फिरणाऱ्या भागांची झीज कमी होते आणि इंजिनच्या फिरणाऱ्या भागांची झीज जर त्या ठिकाणी कमी झाली तर त्या ठिकाणी इंधनाचा खप हा कमी होतो. आता हे जे ट्रान्सफर केस आहे सॉरी ओव्हरड्राईव्ह जो आहे हा साधारणतः कधी कार्यान्वित होतो? तर ज्यावेळेस वाहन 40 ते 50 किलोमीटर वेगाने फिरायला लागतो त्यावेळेला हा ओव्हरड्राईव्ह जो आहे हा ऑटोमॅटिकली जोडला जातो. ह्याचे नियंत्रण ॲक्सिलरेटर पेडलशी विद्युत नियंत्रकामार्फत केलेले असते. हा कधी जोडायचा किंवा कधी सोडायचा हे या ठिकाणी या ॲक्सिलरेटर पेडलद्वारे केलं जातं. गाडीचा वेग कमी झाला की सेंट्रिफ्युगल स्विच मार्फत ओव्हरड्राईव्हचा उपयोग हा बंद केला जातो. या गिअरबॉक्समध्ये प्लॅनेटरी गिअरचाच वापर केलेला असतो. आता याची रचना कशी आहे ते आपण बघूया. तर याच्या रचनेमध्ये एक प्लॅनेटरी गिअरचा या ठिकाणी सेट असतो. या ठिकाणी याचा जो सन गिअर जो आहे या सन गिअरला लॉक करण्यासाठी सॉलिनॉइड किंवा पॉवेल यंत्रणेचा त्या ठिकाणी वापर केला जातो. वाहनाच्या डॅश कंट्रोल घटकाला जोडलेली रेल व फोर्क असेंब्ली जेव्हा ओव्हरड्राईव्ह वापरत नसते त्यावेळेस याचा संबंध तोडला जातो. आता या शाफ्टवर पुढल्या बाजूला या ठिकाणी फ्री व्हील असेंब्ली ही जोडलेली असते. फ्री व्हील असेंब्लीमुळे मेन शाफ्ट हा कट इन स्पीडपेक्षा कमी वेगाने फिरवला जातो. यामध्ये स्पीड वाढवण्याकरता प्लॅनेटरी गिअरचा हा या ठिकाणी वापर केलेला असतो. यामध्ये सन गिअर हा गिअर बॉक्सच्या मेन शाफ्टवर बसवलेला असतो. सन गिअर जो असतो हा मेन शाफ्टवर या ठिकाणी बसवलेला असतो. या ठिकाणी तुम्हाला हा मेन शाफ्ट या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यामध्ये याचा सन गिअर जो आहे हा मेन शाफ्टवर या ठिकाणी बसवलेला असतो. हा गिअरबॉक्स मेन शाफ्टवर मोकळा फिरू शकतो. कॅरियर हे इनपुट शाफ्टवरील स्प्लाइन्सवर पुढे मागे सरकू शकते. हे याच्या पुढे मागे त्या ठिकाणी सरकू शकते. इनपुट शाफ्टच्या स्प्लाइन्सवर एक फ्री व्हील क्लच बसवलेले असते. याच्यावर फ्री व्हील क्लच या ठिकाणी बसवलेले असते. तुम्हाला या ठिकाणी हा क्लच हा दिसेल. हा रिंग गिअरला जोडलेला असतो. हा जो आहे त्याला आपण रिंग गिअर असं म्हणतो. या रिंग गिअरशी हा क्लच या ठिकाणी जोडलेला असतो. जेव्हा सन गिअरला लॉक केलेलं असते या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हा जो क्लच आहे हा काय करतोय तर हा सन गिअर जो आहे या सन गिअरला याने या ठिकाणी लॉक करून ठेवलेला असतो. तेव्हा प्लॅनेटरी पिनियन कॅरियर मार्फत रिंग गिअर फिरवला जातो. हे प्लॅनेटरी गिअर मार्फत या ठिकाणी असला जो रिंग गिअर जो असतो त्याला फिरवलं जातं आणि रिंग गिअर कडून आउटपुट शाफ्ट जास्त वेगानं हा जो रिंग गिअर जो आहे या रिंग गिअर मार्फत आउटपुट शाफ्टला हा जास्त वेगानं फिरवलं जातं. म्हणजेच या ठिकाणी ओव्हरड्राईव्ह हा एंगेज असतो. या स्थितीमध्ये ओव्हरड्राईव्ह जो असतो हा जास्त स्थितीमध्ये म्हणजे हा मेन शाफ्ट जो आहे मेन शाफ्टपेक्षा हा ठिकाणी आउटपुट शाफ्ट जो आहे याची गती त्या ठिकाणी जास्त असते. जेव्हा सन गिअर हा इनपुट शाफ्टला मोकळा फिरू दिला जातो तेव्हा इनपुट शाफ्टची गती फ्री व्हील क्लच मार्फत सरळ आउटपुट शाफ्टला दिली जाते. म्हणजेच ज्या वेळेला हा क्लच डिसएंगेज होतो त्यावेळेला या मेन शाफ्टची जी गती जी आहे ही या ठिकाणी फ्री व्हील मार्फत या ठिकाणी रिंग गिअरला दिली जाते आणि अशा प्रकारे याला काय होतं की ही मेन शाफ्ट जो आहे या मेन शाफ्टची गती आणि आउटपुट शाफ्टची गती जी आहे ही समान राहते. त्यावेळेला या ठिकाणी हा
ओव्हरड्राईव्ह जो असतो हा डिसएंगेज झाला असं समजायचं असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या ओव्हरड्राईव्हची रचना इथं दाखवलेली आहे. आता याचे फायदे काय काय आहेत? तर इंजिनच्या गतीपेक्षा 20 ते 25% जास्त गतीनं गाडीची चाकं ही फिरवली जातात. दुसरा फायदा काय? तर इंजिनच्या भागांची झीज कमी होत असल्याने इंजिनचे आयुष्य वाढते. साहजिकच आहे, ज्यावेळेला इंजिनच्या भागांची झीज ज्यावेळेस कमी होते त्यावेळेला इंजिनचं आयुष्य हे निश्चितपणे वाढणारच आहे. तिसरा फायदा काय? तो वाहनाच्या व्हायब्रेशनचे प्रमाण कमी होतं, म्हणजे इंजिन हे स्मूथ चालतं, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे व्हायब्रेशन्स त्यामध्ये आढळत नाहीत. तो व्हायब्रेशन्स कमी होतात, त्याचप्रमाणे त्याचा आवाज पण कमी होतो. याचा फायदा आणखी असा आहे की गिअरबॉक्स न्यूट्रलमध्ये न घेता सुद्धा या ठिकाणी आपल्याला इंजिन हे चालू करता येतं, म्हणजे गाडी गिअरमध्ये ठेवून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी इंजिन हे चालू करता येते. आता याचे तोटे काय काय आहेत? तर ओव्हरड्राईव्ह जेव्हा हायस्पीडमध्ये वापरला जातो तेव्हा याचे फायदे आहेत, परंतु ज्या वेळेला शहरामध्ये किंवा लहान गल्लीबोळातून तुमची गाडी जात असते त्यावेळेस तिचा इंजिनचा वेग कमी असतो, अशा वेळेस मात्र याच्यापासून आपल्याला कुठल्या प्रकारचा फायदा मिळत नाही. यावर याचा आणखी दुसरा तोटा काय होतो की चढावलेला टॉर्क कमी पडतो, त्यामुळं आपल्याला पाहिजे तसा वेग घेता येत नाही. तर मित्रांनो, ज्या लांब रेंजच्या गाड्या आहेत, उदाहरणार्थ मोठमोठे ट्रक असतात किंवा जी वाहनं ही लॉंग रनिंगसाठी वापरली जातात, अशा वाहनांमध्ये आपल्याला ओव्हरड्राईव्ह हा पाहायला मिळतो. तर मित्रांनो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी या ठिकाणी आपल्याला आज जो व्हिडिओमध्ये आपण जी माहिती आपल्याला दिली ही आपल्या सगळ्यांना समजली असेल असं या ठिकाणी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.